नमस्कार मंडळी, मी सिद्धांत खरात. आज मी माझा पहिला व्लॉग शूट करतो आहे. माझ्या आयुष्यातली छोट्या गोष्टी जी आहेत मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. काही असं कारण नाही आहे, काही खास हे नाही, विषय नाही आहे, जस्ट फक्त शेअर करणं. मला पण असं वाटतं की मी माझ्या गोष्टी लाईफमधल्या कुणाला तरी शेअर कराव्या आणि कुणासमोर तरी मांडाव्या. माझा पहिलाच व्लॉग आहे, नर्वस आहे, थोडं एक्सायटेड आहे, पण मजा येणार आहे. धन्यवाद. इथे डोसा बनवायची तयारी चालू आहे. भरपूर आवडतो डोसा. मम्मी पीठ बनवून देते आणि बनवायचं काम माझं असतं. आता दाखवतो मी काय करतो. हे टाकलं पीठ मस्तपैकी, ह्याच्यात टाकलं मम्मी खास करून मला देते करायला. तिला जमत नाही, ट्राय करते पण तिला काय जमत नाही. तर हा डोसा प्रकार हा मिस करतो घरी. मस्त गोल शेप झालेला आहे. हे मम्मीकडून होत नाही, तिला जमत नाही, तर मिस करतो आहे सगळं. डोसा बनवणं, चटणी बनवणं, प्रयत्न असतो माझा चांगल्या प्रकारे खायला द्यावं सगळ्यांना. गॅस फास्ट करून मस्त डोसा शिजेपर्यंत जरा थांबूया. मस्तपैकी उलटून घेतला. दोन्ही साईडनं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा. भाजून घेतलं की मस्तपैकी डोसा आपला तयार झालेला आहे. फायनली आपले डोसा बनवून झालेले आहेत. एवढे बनवले आहेत, 4-5 जण आहोत खाणारे. बघू आता पप्पांना विचारून कसं वाटतं त्यांना डोसाची टेस्ट. पप्पा कसा वाटतं डोसा? हां, मी बनवलेला आहे. चांगली का टेस्ट? हाय तर सांगा ना, चांगली आहे. हां काय? चटणी मम्मीने बनवली आहे, ती काय बोलत नाही आहे. हां, अरे पप्पा डोसे खात होते, माझ्याच बनवलेले आहे. चांगले तर नक्की? हां, कोण नाही आहे मम्मी. हे व्लॉग आहे, व्लॉग. काय व्लॉग बोलतात त्याला. चला, पप्पांना आवडले डोसे माझे. चला तर घरातली कामं झालेली आहे, तर बाहेर येऊया. फायनली नवरात्रोत्सवाचा मंडपाचा डेकोरेशनचा कार्यक्रम चालू झाला आहे सोसायटीमध्ये. पाहू शकता तुम्ही. चांगली सुरुवात झालेली आहे एकदा फायनली आपली नवरात्रीची. नारळ फोडणी चालू आहे. फायनली नवरात्र मंडपचा शुभारंभ झालेला आहे. आता धर्मा आपल्या कामाला लागलेला आहे. होऊन जाईल संध्याकाळपर्यंत काम मंडपाचं. वाजले 4 आता जातो अभिषेक दादाबरोबर बॉम्बे साईडला काही सामान घ्यायचं आहे. आणि चला, अभिषेक दादा आलेला आहे. आता निघूया आपण बॉम्बे साईडला जातो आहे.
तर मंडळी, ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते काम पूर्ण झालं आहे. पाऊस आणि गर्दीमुळे फारसं काही शूट करता आलं नाही, पण थोडंफार जे शक्य झालं ते तुम्हाला आम्ही दाखवलं. हा व्लॉग थोडा छोटा झाला असेल, पण आठवणीतला मात्र नक्की आहे. आता आम्ही आमच्या घरच्या दिशेने निघत आहोत. धन्यवाद पाहिल्याबद्दल. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आणखी काही नवीन गोष्टींसह.